हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचा चहा वगैरे? माझी आत्ताच ग्रीन टी घेऊन झाली आणि फ्रेश होऊन जस्ट बसली. म्हटलं काल व्हिडिओ नाही हे केला तर मला काल वेळच नाही भेटला, कारण ना ऑफिसमधून आल्याच्या नंतर घरातलं आवरलं आणि मला थोडं वकिलाकडं काम होतं, त्यामुळे तिकडे गेले होते. तिकडं वकिलांकडे गेल्यानंतर मी काहीतरी बहुतेक 7पर्यंत 7:30ला मी गेले होते. ॲक्च्युली मला 10:30-11 वाजले होते घरी यायला. आणि परत मग आल्याच्या नंतर जेवण वगैरे लाईटली जेवण केलं, परंतु इतक्या लेट जेवण पण जात नाही. आणि मग नंतर खूप सारे असं म्हणजे नाही का हे झालं होतं मला थकल्यासारखं, म्हणून म्हटलं जाऊ दे आता, नको व्हिडिओ बनवायला आणि हे करायला, म्हणून बनवलं नाही. आणि मागे पण एक व्हिडिओ आला नव्हता 2 दिवसापूर्वी, तुम्हाला माहिती आहे. तर त्याचे रिझन असे आहेत, आता असं वाटते की नाही करूया शेअर, म्हणजे नाही का परत असं रडगाणं सुरू झालं वगैरे असला प्रकार नको, म्हणून मी थोडंसं हे करत होते. परंतु माझे व्हिडिओ नालायक माणूस पण बघतोय, तर त्यामुळे त्याच्यापर्यंत हा विषय पोचावा. मी असं तर बोलतेच, बोलून दाखवते आणि मी बोलूनच सगळ्या गोष्टी करते, परंतु माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मूर्ख आणि नालायक आणि नीच माणसाला मला सांगायचंय, तू माझा एवढा टायमिंग वेस्टेज घालवला, एवढे पैसे माझे वेस्टेज घालवले कोर्टासाठी, तुला त्यावेळेला नाही वाटलं का की आपण ह्याच्यातून पटकन सुटावं म्हणून? हां, कशाला आपण तिला तरी परेशान करावं आणि आपण तरी परेशान व्हावं? तुला असं त्यावेळेला नाही वाटलं? तुला माज होता ना त्यावेळेला? तुला नव्हतं ना त्यावेळेला सगळं मिटवायचं? तुला त्यावेळेला सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करायचे नव्हते? आणि तू आत्ता परत रिटर्न मला त्रास देणं सुरू केलेले, तर तुला काय वाटतं की तुझ्या ह्या त्रासाला घाबरून मी तुझ्यासोबत राहील? तर फ्रेंड्स, मला तुम्हाला सांगायचं आहे की नालायक माणूस म्हणते त्याच्या मागे रिझन आहे. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते. मी त्याच वेळेला शब्द यूज करते ज्या वेळेला मला त्या माणसाची इतकी नफरत झालेली असते आणि त्या माणसाचं मी नाव घेऊ शकत नाही आणि त्या माणसाला मी माझा नवरा म्हणू शकत नाही, त्याच वेळेला मी नालायक माणूस म्हणते. तर हा मला वारंवार, तुम्हाला सांगते, अशात वारंवार माझ्या घरी येऊन मला परेशान करत आहे, जबरदस्ती करत आहे तो की तू चल घरी राहायला, तू घरी राहायला चल, नाही तर मला डिवोर्स दे, असं आत्ता तो म्हणत आहे मला डिवोर्स दे. आणि ज्या वेळेला मी त्याला डिवोर्स मागत होते तर ह्यानं माझ्या पूर्ण पैसे पाण्यात घालवले, टायमिंग पाण्यात घालवला, मला मानसिक त्रास दिला. त्यावेळेला ह्याला नव्हतं पाहिजे डिवोर्स. आणि आज त्याला असं म्हणणं आहे 100% तर त्याचं असं म्हणणं आहे की तू माझ्यासोबत घरी राहिलाच आणि नाही तर मला डिवोर्स दे, मला लग्न करायचं, कर ना. परंतु मी तुला डिवोर्स आता असंच देणार नाही, कारण मागे मी तुला काय म्हणायचे की चल मला काहीच देऊ नको, पण तू ह्याच्यातनं मुक्त हो आणि मला पण मुक्त कर, बरोबर की नाही? परंतु आता तुला मुक्तता हवी आहे तर मी अडून राहणार आहे, तुला पहिलंच सांगते. मी आता तुला असंच डिवोर्स द्यायला तयार होणार नाही. मी तुला तुझी जिंदगी अशी जगू तर देणार नाही. तर तुला माझी नुकसान भरपाई जेवढे वर्ष झाल्यात तेवढ्या वर्षापासूनची माझ्या आणि मुलांचा खर्च आणि माझे त्या प्रॉपर्टीमधला सगळा अर्धा हिस्सा मला द्यावा लागेल, तरच मी तुला डिवोर्स द्यायला तयार होणार आहे. नाही तर तू म्हणतो ना की मारून टाकलं तर तुझं कोण विचारायला येणार नाही. तर हे बघ, हा व्हिडिओ माझा इथं पुरावा राहील की तुम्हाला अशा धमक्या देतोय की मारून टाकलं तर तुझं कुणीही विचारायला येणार नाही, अशा तुम्हाला धमक्या देत आहे. तर तू कर प्रयत्न मारून टाकायचा. तुझा जो बाप आहे ना इथं माझ्याजवळ, त्याला सगळं माहिती झालंय. त्याला मी सगळं सांगितलंय की तू येऊन त्याच्या पाठीमागे इथं काय काय करतोय, मला किती त्रास देतोय, मला धमक्या देतोय आणि माझ्यासोबत कसा वागत आहे हे मी त्याला सांगून ठेवले. उद्या जरी तो घरी नसताना तू आला काय केलं तर तू जिम्मेदार राहणार आहेस. आणि दुसरा मुद्दा,
माझे 7 ते 8 लाख रुपये मागे 5-7-8 वर्षापूर्वी घालवले. फ्रेंड्स, मी लोक म्हणतात ना, पहिलेचे लोक म्हणायचे बघा, शहाण्यांनी कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये, बरोबर. परंतु काही असे प्रसंग येत असतात, काही अशा मजबुरी असतात आणि काही अशी वेळ येत असते की त्याला पर्यायच नसतो. तसंच काही माझ्यासोबत घडलं होतं, म्हणून मी ते कोर्टाची पायरी चढले. परंतु हा प्रॉब्लेम खूप तर खूप 4-5 लाखामध्ये समजुतीने घेतला असता तर शॉर्ट आउट झाला असता. परंतु ह्या माणसाने एवढं वाढवलं की म्हणजे वेळ घालवला, मुद्दाम म्हणून मला त्रास होऊन मी हार मानून त्याच्याकडे राहावं, त्याच्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या, यासाठी ह्या माणसानं माझा पूर्ण टायमिंग, पैसा, वेळ सगळा वाया घालवला. आणि नंतर मग मी आता की चला यार, आपण ह्याच्या म्हणजे नाही का ह्याच्यापासून लांब आहे, तर आपण कमीत कमी ह्याच्या मारातून, त्रासातून, मानसिक त्रासातून रोजच्या लांब आहेत. आणि आता माझ्याकडचा पैसा पूर्णपणे संपलेला आहे आणि चला, हा काय सुधरत नाहीये आणि हा कुठल्याच गोष्टी मंजूर करत नाही, बरोबर, आणि हा कुठल्याच गोष्टीला ॲग्री होत नाही. हा सगळा विचार करून मी नंतर ज्या वेळेला खूप हे झालं ना, करोनाच्या टायमिंगला बघा, कोर्ट बंद राहायचे वगैरे, त्या टायमिंगपासून मी ना बंद केलं की नाही का आता तारखेला जायचं नाही वगैरे वगैरे, असं मी टाळलं. आणि थोडासा बराच म्हणजे 2 वर्ष गेले, 2 वर्षामध्ये ह्यानं मला परेशान पण नाही केली. म्हणून मी रिलॅक्स झाले की जाऊ दे यार, आता आपण आपले मुलं घेऊन राहतोय, मुलांचं सगळं करतोय आणि ठीक आहे, जाऊ दे, त्याला जे करायचं ते करू दे, आपल्याला जे करायचं ते आपण करूया, ह्या विचाराने मी म्हणजे नाही का ते कोर्टाचं थोडा टायमिंगसाठी ड्रॉप करून बसले. परंतु ह्याच्यानंतर लक्षात यायला लागलं की म्हणजे ही आता शांत बसली आहे, आणि ही आता कमजोर झाली आहे, हिच्याकडे आता पैसा नाही आहे आणि ही काही करू शकणार नाही. मग आपण हिला त्रास द्यायचा, मग हिला आपण ब्लॅकमेल करायचं की तू माझ्यासोबत राहा म्हणून. राहिले बी असते. तुम्ही सांगा मला, इथं फक्त महिलांनीच कारण समजू शकतात आणि महिलाच इथं हे करू शकतील. मला सांगा, तुम्ही जर माझ्या जागेवरती असता आणि तुम्हाला तुमच्या नवरीने इतकं बदनाम केलं असतं की तुम्ही कोर्टाची पायरी चढताना चेहरा झाकून जावं लागतं, तुम्हाला इतकं बदनाम केलं त्यानं तुम्हाला. कारण ना, लोकांनी चेहरा जरी बघितला तर लगेच कुसबुस करायची, बघा ही तीच लेडीज आहे असं म्हणून. इतकं बदनाम केलं होतं यानं मला कोर्टामध्ये. ती कोर्टामध्ये पाऊल ठेवताना मला माझा चेहरा झाकून जावा लागायचा. कोर्टातून बाहेर पडण्याच्या पहिलं मला माझा चेहरा झाकून यावा लागायचा. का तर फक्त लोक मला बघून हसतात, टिंगल करतात, चर्चा करतात, कुजबुज करतात या गोष्टी. आणि त्यानं तुम्हाला एवढं बदनाम केलंय की तुमचं जगणं मुश्किल झालं. जर एखादी इज्जतदार, स्वाभिमानी लेडीज असेल, स्वाभिमानी लेडीज असेल, तर ती परत त्या नवऱ्यापाशी राहायला जाईल का? आणि का जावं तुम्ही? जर एवढी खराब ती लेडीज आहे, एवढं तिला तुम्ही बदनाम केलं, ती अशीच आहे, ती तशीच आहे, तुम्ही समजू शकता पुरुष खालच्या पातळीला गेल्यावर काय काय बोलू शकतो आणि बोलतो. भलेही तो आता असा म्हणतो की वकिलांना सांगितलं म्हणून मी बोललो. वकिलांनी सांगितलं, तुला तुझी अक्कल नव्हती का? तू शेण खात होता का? तू तुझ्या बायकोसोबत 14 वर्ष संसार केला, 14 वर्षामध्ये तुला वाटलं नाही का की तुझी बायको कधी तुला चुकीची आहे? ती झाकणारी गोष्ट असते का? तुझी जर बायको चुकीची असती तर ती झाकली असती का? आणि तू इतका नालायक आहे की तू कधीही असं म्हणजे मला कुठेही जाताना फक्त एक ऑफिस सोडलं आणि माझे कामं चौथीची कामं सोडले तर तू मला कुठेही एकटीला जाऊ दिलेलं नाही. आणि मी कुठे जरी गेले तरी तुझं लक्ष राहायचं. तू तुझ्याजवळ होते तोपर्यंत मला काय म्हणायचा, माझं सोनं आहे, एक नंबर सोनं आहे. आणि आज तू
तुझ्यापासून बाहेर गेले, माझा अधिकार मागला, माझा हक्क मागितला, मी माझ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अधिकार मागितला, तर तू मला बदनाम केलं, तू मला कलंकित केलं, तू मला अशीच आहे, तू तशीच आहे असं म्हटलं. आणि मग तू आज त्याच लेडीज बरोबर तुला राहायचंय, म्हणजे मग तू किती भाडखाऊ माणूस आहे. बरोबर ना फ्रेंड्स, तुम्हीच सांगा की म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसंच आपल्या सुईनुसार तुम्ही लोकांना बदनाम करणार, लोकांना नावं ठेवणार, आणि तुमच्या सुईनुसार परत तो माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे असतो. तर असं होऊ शकतं का? तुम्ही सांगा. होऊ शकतं का असं? आणि असं करावं का? माझा इगो फक्त एकाच गोष्टीनं हट झालेला आहे की त्यांना मला इतकं बदनाम केलेलं आहे आणि मला आता त्याच्यासोबत नाही राहायचं. त्यानं त्या गोष्टी केल्या नसताना तर मी एक वेळा विचार पण केला असता आणि मी मागेच त्याच्यासोबत ॲडजस्ट करून परत राहिले असते. या सगळ्यात सुटायचं जर असतं मला, तर मी परत सगळं ॲडजस्ट करून राहिले असते. परंतु मी माझ्या त्या डोक्यातल्या त्या गोष्टी जात नाही की ह्यानं मला काय काय बोललेलं आहे, किंवा ह्यानं मला त्यावेळेला कसले शब्द यूज केलेले आहेत, ह्यानं त्यावेळेला मला किती बदनाम केलं होतं की लोक माझ्याकडे बघितलं की चर्चा करायचे की यार हिचं नवरा हिला असा म्हणतो, म्हणजे ही लेडीज अशी आहे का. परंतु मी पण ह्याच्यासोबत 7 वर्ष कोर्टात भांडून सिद्ध करून दाखवलं की मी कॅरेक्टरलेस नाही आहे, आणि ह्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या जी लोक मला नावं ठेवायचे, मला बघून कुजबुज करायचे, मला बघून हसायचे, टिंगल करायचे, त्याच लोकांच्या नाकावर टिचून मी तिथून की हे लावलेले सगळे कलंक चुकीचे आहेत ही सगळं सिद्ध करून मी तिथून बाहेर पडले. त्यावेळेला सगळ्याच लोकांनी मिळून त्या माणसाला आम्ही इतकं चुकीचं समजत होतो म्हणजे त्या लेडीजला की नाही का. परंतु नाही, सगळ्याच लेडीज चुकीच्या नसतात. स्वाभिमानी होते म्हणून मी शेवटपर्यंत त्याला तिथं भांडत राहिले की नाही, प्रत्येक गोष्टीचं मी उत्तर देत राहिले, पुरावे देत राहिले आणि सिद्ध केलं, स्वतःला सिद्ध केलं. मी खरी असून सुद्धा मला पुरावे द्यावे लागले, मला सिद्ध करावं लागतं. आणि खोटा माणूस थोड्या टायमिंगसाठी का होईना पण माझी बदनामी करून गेला. गेलेली इज्जत वापस येते का? गेलेली इज्जत वापस माझी तो देऊ शकतो का? नाही देऊ शकत. माझे ते गेलेले दिवस, इतके भयंकर गेलेले दिवस माझे वापस चांगले करू शकतो का तो? नाही ना. माझ्या कपाळाला लागलेला कलंक हा माणूस धुवू शकतो का? नाही धुवू शकत. माझ्या चारित्र्यावर डाग लावलेला हा माणूस धुवू शकतो का? नाही धुवू शकत. म्हणून मी ते निर्णय घेऊ शकत नाहीये की मी ह्याच्यासोबत राहील. मी मरणं पसंत करल. ह्यानं जर मला जगू नाही दिलं ना, मी मरणं पसंत करल, पण मी ह्याच्यासोबत राहणार नाही आणि नाही राहू शकत. कारण ना, जशी गेलेली इज्जत वापस येत नाही तशी गेलेली बायको वापस येण्याची अपेक्षा नालायक माणसांनी ठेवून, तशी नालायक माणसांनी तशी अपेक्षा ठेवू नये. आणि लाज वाटली पाहिजे. जर उद्या ह्या समाजामध्ये समज तू ह्या समाजामध्ये माझ्यासोबत त्या ठिकाणी जाणार, तुला त्यावेळेला लोक नावं ठेवणार नाहीत का? ही तर असा बायकोला नावं ठेवत होता आणि हिच्यासोबतच परत राहतोय, म्हणजे हा माणूस किती नालायक आणि भाडखाऊ आहे. जर ह्याची बायको जर अशी कॅरेक्टरलेस आहे तर तिच्यासोबत हा राहतोय, म्हणजेच हा भाडखाऊ आहे का? बरोबर की नाही? मला फ्रेंड्स तुम्ही सांगा, इज्जतदार स्वाभिमानी जी असते ती परत अशा माणसासोबत राहील का आणि जाईल का? कुणी काही जरी म्हणलं तर माझं तर उत्तर हेच आहे की नाही, मी त्या माणसासोबत राहू शकत नाही, जाऊ शकत नाही आणि त्या माणसाचा विचार पण करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न, मी आता त्याला असंच नाही सोडणार, याच्या मागचं कारण आहे. कारण मी माझे एवढे पैसे वेस्टच घालवले. आज माझ्याकडे जर त्याच्याशी परत भांडायचं म्हटलं, परत जर मला केस चालू करून हे करायचं म्हटलं ना, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी माझ्या किडन्या जरी विकल्या ना तरी ते पूर्ण होणार नाही. परंतु मी आता त्या गोष्टी
करायच्या नाहीये असं म्हणून सोडून दिलं होतं. पण जर मला ती परत करावी लागली आणि वेळ जर आली तर मी काहीही करत, परंतु मी तुझ्यासोबत राहणार नाही. मी परत तुझ्यासोबत भांडण घालत बसणार. आणि राहिला प्रश्न तुला डिवोर्स घ्यायचा आहे ना, तर तुला आता का खास उठली डिवोर्स घ्यायची आणि तुला दुसरं लग्न करायचे, कर ना. तुझ्या जर गांडीत दम असेल तर बिना डिवोर्स घेता तू लग्न करून दाखव आणि राहून दाखव. आणि तुझ्यासोबत ती राहणारी लेडीज पण कशी राहील ना, याचा पण विचार कर. कारण तुझ्यासारख्या नामर्दासोबत राहणं खूप मुश्किल आहे आणि तुझ्यासारख्या अशा हांडग्यासोबत राहणं खूप अवघड आहे. आणि मी आता तू ही व्हिडिओ बघून तू जर येऊन माझ्यासोबत काय वाद घातला ना, तर तुझ्यासोबत पुढे काय काय होणार आहे ते तुला पहिलेच सांगून ठेवते. आणि हे तुला अनुभव आहेत की मला सांगून करायची सवय आहे. मी पाठीत सुरा कधीही खूपच नाही तुझ्यासारखा. मी सांगून आणि त्याच गोष्टी करत असते, कारण माझ्याकडे म्हणजे बोलून दाखवून करायची हिंमत असते. तर पहिला तर मुद्दा, तू माझ्या 500 मीटर घराच्या अंतरावर कुठेही दिसला तर तुला अटक करण्यात येईल अशी तुझी तयारी करून ठेवल मी. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी तुला नाही का जॉबमुळे सोडत होते ना, तर एक विचार कर की आता पहिलं लेटर कुठं जाईल आणि कशा पद्धतीनं जाईल, काय म्हणून जाईल, ही तू विचार कर. ज्या ह्याच्यावरती ह्या महिन्याला 1.5 लाख रुपये कमवून उड्या मारतोस ना, ते 1.5 लाख रुपये तुझा 1.5 रुपये कसा होईल ही तुला कळणार सुद्धा नाहीये. समजलं काय? आणि आता ह्याच्यावरच तुला सांगते, मी कोर्टात तर जाणार नाही, परंतु माझ्या एका लेटर मीच असं तुझं काम करेल की तुझ्या अख्ख्या आयुष्यातनं तुला मी उठवल. आणि तुझा जो हा पैशाचा माज आहे ना, हा तुझा मी 1.5 लाखाचा 1.5 रुपया जर नाही केला तर माझं पण नाव दुसरं बदलून ठेवायला तयार राहतो. आणि तुला चांगलं माहिती आहे की ही बोलती सांगती आणि मगच करत असते. आणि मी आता तेच ठरवलं, तर मी कोर्टाची तर पायरी चढणार नाहीये. तुला डिवोर्स तर मी इझिली देणार नाहीये. तुला डिवोर्स घ्यायचा असेल तर माझा 9 वर्षाचा आणि मुलांचा शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा जेवढा बी खर्च झालेला आहे तेवढा तुला खर्च द्यावा लागेल. नुकसान भरपाई द्यावी लागेल. हानी पोचलेली द्यावी लागेल. दुसरा मुद्दा, तुझ्या प्रॉपर्टीचा 50% हिस्सा पूर्ण मला द्यावा लागेल. याच्यानंतर तू माझ्याकडून डिवोर्स घेऊ शकतो. कारण मी तुला 7 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तू डिवोर्स घे आणि तू रिकामा होऊन मला पण रिकामं कर. परंतु त्यावेळेला तू केलेलं नाहीये. तर हे माझे 8 लाख रुपये गेलेले, कोर्टाला 8 लाख रुपये माझे गेलेले, ते सुद्धा तुला मला वापस करावे लागतील. तर एवढ्या सगळ्याला जर तू तयार असशील तर डिवोर्स बिनधास्त घे आणि लग्न कर. काय करायचंय ते कर, मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तुझ्यासारख्या हंडग्यासोबत, नामर्दासोबत राहण्यापेक्षा मी अशीच राहिलेली बरी राहील. बरोबर? तर हंडग्या, घे उत्तर आणि बघ हा व्हिडिओ आणि कर तुला काय करायचं ते. शहाणा असशील तर माझ्या वाट्याला जायचं नाही तर तुझी जेलवारी तर होणारच होणार. परंतु तुझे 1.5 लाखाची 1.5 रुपया सुद्धा मी तुला करून ठेवणार. लक्षात घे. मी तुला फक्त आतापर्यंत ह्याच्यासाठी सोडलं होतं की चल यार जाऊ दे, चल यार जाऊ दे. परंतु तू आम्हाला एवढा त्रास दिला, आम्हाला एवढं परेशान केलं, आम्हाला उपाशी तपाशी मारलो, तू आम्हाला कुत्र्यासारखं वन इकडं तिकडं फिरवलं, तू माझ्या मुलांचे इतके हाल केले, तरी सुद्धा मी कधी तुला त्रास देण्याचा हेतू केला नाही. जे काही केलं ते मी कायदेशीर पद्धतीने केलं. परंतु मी आता कायदेशीर पद्धतीनं करून वाकड्या मार्गाने सुद्धा तुझ्यासोबत काय करते या गोष्टीसाठी तयार आहे. तू जो 2 दिवसापूर्वी येऊन माझ्यासोबत जे काही केले ना ते मी इथं सांगत नाहीये, नाहीतर लोक तुझ्या ना तोंडापासून ते गांडीपर्यंत थुकतील. अरे खरंच थुकतील. छक्क्या, हंडग्या, नामर्द जो बायकावर येऊन जोर दाखवतो ना, नामर्द असतो. माझ्यासाठी नामर्द आहे. आणि हे मी तुझ्या तोंडावर पण तुला सांगितलेलं की तो नामर्द, हंडगा आणि बायकाळा आहे 1 नंबरचा. तर चल आता यापुढं मी तर शांत बसणार नाहीये. मी तुझ्या म्हणजे नाही का लेटरची तर तयारी काल रात्रीच करून ठेवलेली. आणि लेटर नक्कीच पोहोचणार जिथं पोहोचायचंय तिथे. कशा पद्धतीनं काय आणि तुझ्यावर काय ॲक्शन घेतली जाईल
या गोष्टीला आता तू उत्तरं देण्यासाठी तयार राहा. लेखीमध्ये, तोंडी सुद्धा नाही, तुला लेखीमध्ये उत्तरं द्यावे लागतील. आणि हा आता कार्यक्रम सुरूच राहणार आहे, लक्षात घे. कारण मी आतापर्यंत सोडलं होतं, आता सोडणार नाही. कारण माझा आता इथं आलेला आहे आणि माझं जगणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे आणि मला अतिशय त्रास होत आहे. त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही. तर चल, कर तुला पुढे काय करायचंय ती, मी पण तयार आहे. तर चला फ्रेंड्स, मी जे आता तुम्हाला जेवढं काही सांगितलंय ना, हो, हे सगळं खरं आहे आणि हे सगळं आता पुढे कंटिन्यू होणार आहे. आणि आता जे काही होईल ते इथं तुम्हाला शेअर केलं तर जाणारच आहे. परंतु मला एकच सांगा की माझं ह्याच्यात माझं काही चुकतंय का? तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या